केसांचं मूळ असतं त्याला आपण म्हणतो स्काल्प. बरोबर. तर स्काल्पची काय विशेष काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यावर काय काय फॅक्टर्स असतात की ते स्काल्पला अफेक्ट करतात? कारण आता अगदी आपण खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. स्काल्प बघा, आता इथून आपण पाहायला सुरुवात केली इथपर्यंत, आज जो अख्खा एक स्कल म्हणून आपण बघतो, बरोबर. डोकं दुखायला लागल्यानंतर आपण कधी कधी इथे डोकं धरून बसतो, बरोबर, हे जास्त दुखतं म्हणून. कधी कधी आपला माथा ठणकतो करेक्ट. आणि कधी कधी ओढणीने पूर्ण बांधून ठेवतो, कारण हे पाठीमागून दुखत असतं. बरोबर. मग इथं डोकं दुखत असेल ना तर हे वाताचं आहे, बरं. इथं डोकं दुखत असेल तर ते पित्ताचं आहे, करेक्ट. आणि पाठीमागे दुखत असेल तर ते कफाचं आहे. हां. म्हणजे स्काल्प मध्ये साधी डोकेदुखी सुद्धा वातज, पित्तज आणि कफज कॅटेगरीत आपल्याला डिस्क्राईब करता येते. हीच गोष्ट केस गळण्याच्या बाबतीत आहे. पुढचे केस गळत असतील तर ते वाताचे गळत आहेत, बरं. मधले गळत असतील तर ते पित्तामुळे गळत आहेत, आणि पाठीमागचे गळायला लागले असतील तर ते कफामुळे गळत. ओके. आणि म्हणून आपले केस पहिल्यांदा वातज खालित्य, पित्तज खालित्य का कफज खालित्य ग्रंथानुसार सांगितलेलं, हे आपण क्रॉस चेक करावं. हे सोपं आहे. एकतर आता मी सांगितलेल्या मेथडने स्वतः क्रॉस चेक करावं, किंवा एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्याची तपासणी करावी आपण. आपल्याकडे केशायुर्वेदमध्ये सुद्धा एक टिपिकल फॉर्मॅट आहे. पहिल्यांदा अर्धा तास तुमची पूर्ण केस टेकिंग होते, त्याच्यामध्ये सगळं तुमच्या प्रकृतीची माहिती मिळते. मग त्याच्यानंतर फोटोग्राफी होते. आत्ता मी तुम्हाला म्हटलं तसं फ्रंट एरिया, टॉप एरिया, बॅक एरिया, लेफ्ट साईड, राईट साईड, असे 5 वेगवेगळ्या रिजनमधले फोटो काढले जातात. ती स्काल्प फोटोग्राफी टेस्ट, स्काल्पचा प्रश्न विचारला तुम्ही म्हणून, बरोबर. पर्टिक्युलरली स्काल्पच तपासला जातो. मग त्याच्यानंतर स्किन अनालिसिस म्हणजे स्काल्प अनालिसिस, म्हणजे पुन्हा त्या स्काल्पवरती 50x झूमचा आणि 200x झूमचा असे दोन, आपण कशी सोनोग्राफी करतो बरोबर. तसं ते लेन्स आहेत त्या वापरून त्यातून झूम करून बघितलं जातं की एका हेअर फॉलिकलमध्ये एकच केस येत आहेत का, एका हेअर फॉलिकलमध्ये 2-2 केस आहेत का, एका हेअर फॉलिकलमध्ये 3 केस आहेत. अच्छा. मग त्याच्यानुसार पुन्हा त्याचं वातज, पित्तज आणि कफज बायफर्गेशन ठरतं. तिथं डॅन्ड्रफ आहे का, तिथे कुठलं इन्फेक्शन आहे का, उवा किंवा लिका आहेत का, असं सगळं बारीक परीक्षण त्याचं केलं जातं. त्याच्यातूनही काही वाचलंच तर मग त्याच्यात वेगवेगळ्या रिजनमधले 5 हेअर सॅम्पल कलेक्ट केले जातात, आणि मग ते 5 हेअर सॅम्पल घ्यायचे, ते टेस्टिंगला पाठवायचे. त्याचं मायक्रोस्कोपिक अनालिसिस होतं. त्याचे रूट, शाफ्ट आणि टीप असे 3 तुकडे केले जातात. रूट चेकिंगला पाठवलं जातं. पुन्हा त्या रूटचे ॲनाजन, कॅटाजन आणि टिलोजन अशा 3 वेगवेगळ्या फेजेस पडतात. मग ते चेक करून बघितलं जातं की कशामुळे नक्की केस गळतात. शाफ्टचे सुद्धा क्युटिकल, कॉर्टेक्स, मेडुला असे 3 वेगळे त्याचे कट पडतात. ते चेक केले जातात की आपलं क्युटिकल डॅमेज आहे का, मेडुला चांगला आहे का, कॉर्टेक्स चांगला आहे का. आणि टीपमध्ये तर 17 प्रकारचे डिसिजेस आहेत. म्हणजे आपण नुसतं स्प्लिट एंड म्हणतो ना, 2 मुहे बाल, तसं नसतं ते वाय शेप आहे का, फिदर लाईक अपीअरन्स आहे का, डीप वाय आहे का, कट आहे का, ट्विंकल आहे का, सगळे त्याच्यातले बारीक बारीक प्रकार, असे 17 प्रकार पडतात. म्हणजे दिसतो आपल्याला एवढीसा केस, पण तो एवढीसा नाही आहे. खूप गमती जमते त्याच्यात. अच्छा. आणि डॅन्ड्रफचा आत्ता विषय निघाला, तर केस खराब असल्यामुळे डॅन्ड्रफ होतो की स्काल्प खराब असल्यामुळे डॅन्ड्रफ होतो? डॅन्ड्रफचं नक्की ते तंत्र काय आहे? खूप चांगला प्रश्न आहे. आत्ता मी तुम्हाला वात, पित्त, कफाचं गणित सांगितलं होतं बघा, बरोबर. हां. तसंच आयुर्वेदामध्ये आता समजा हा केस आहे ना, तर वयोहो रात्री भुक्तानाम ते अंत मध्य आदिग क्रमात असं त्याचं सूत्र आहे. म्हणजे टिपवरती जर डॅन्ड्रफ असेल आणि शोल्डरवरती पडत असेल ना तर तो वाताचा असतो. बरं. तो जर शाफ्टवरती असेल डॅन्ड्रफ तर तो पित्ताचा असतो. आणि तो जर अगदी स्काल्पला चिटकून डॅन्ड्रफ असेल, आपण असं नख वगैरे हो, हो, घातल्यानंतर हो, बऱ्याच जणांच्या नखात येतो, पेशंट येतो. सांगतात पर्टिक्युलरली, तर तो कफाचा डॅन्ड्रफ असतो. बरं. मग आता आपण म्हणतो की शिरोधारा केली पाहिजे. आयुर्वेदामध्ये शिरोधारा तुम्ही ऐकूनच आहात. हो. पण ती शिरोधारा सुद्धा वाताची असेल तर तेलधारा करा, पित्ताचा असेल तर तक्रधारा करा, बरं. आणि कफाचा डॅन्ड्रफ असेल तर क्वाथधारा करा. बरं. म्हणजे नुसत्या तेलधारेने बरे होत नाहीत. क्वाथधारा कधी करायची, तक्रधारा कधी करायची, तैलधारा कधी करायची, हे तपासून जर शिरोधारा केली तर त्याचा 100% रिझल्ट मिळतो. आणि म्हणून टेस्टिंग खूप महत्वाचं. म्हणजे एक केस या विषयावर पण आयुर्वेदाचा इतका डीप डाऊन एवढा स्टडी आहे, डीप, हो हो हो, जो मॉडर्न खूप. मेडिसिनच्या खूप जास्त पुढे आहे. आहे. तुम्हाला माहित आहे का, आपल्या शरीरामध्ये जर किडनीचे काही मोठे विकार असतील ना तर केसांमध्ये अचानक मधूनच भांग पडायला लागतात. बरं. अचानक मधूनच. हे अरिष्ट लक्षणांमध्ये सांगितलेलं आहे. केसांचं निदान करून कोणता माणूस कधी मरणार आहे इथपर्यंतचं वर्णन आयुर्वेद शास्त्रात दिलेलं आहे. बापरे. आपण हे पाहतच नाही. म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे. आयुर्वेदाची परीक्षाच मुळात सुरू कुठून होते, दर्शन स्पर्शन प्रश्न ही परीक्षेत आता रोगिणम. म्हणजे पहिलं परीक्षण कुठलं, दर्शन परीक्षण. आणि दर्शन परीक्षणमध्ये रुग्णाला तुम्ही जेव्हा बघता तेव्हा एक्झॅक्टली काय बघता, त्वचा आणि केस, करेक्ट. दुसरं काय दिसतं तेव्हा.
म्हणजे प्रत्येक डॉक्टर पेशंटचं परीक्षण हे फक्त त्वचा आणि केस बघूनच करत असतो. काही जण सांगतात, काही जण सांगत नाहीत. काहींना लॉजिक माहिती असतं, काहींना नसतं. पण रुग्ण तपासणीची सुरुवातच ही केश आणि त्वचा परीक्षणातून होते. क्या बात है.